वाडोवपी पयलो प्लॅटून शिस्तबद्ध संचलन करीत माचे समकार येता म्हापशें पोलीस पथक प्लॅटून कमांडर PSI नितीश उगाडी हे तांचे फुडारपण करता। संचलन करतना पडपी एकसारकी पावलां आनी तांची तीर नदर आमकां आमचे जिणेंत शिस्त आपणावपाक उर्बा दिता। दरेक आज्ञा, दरेक हालचाल आनी दरेक सलाम NCCच्या बोधवाक्याची याद करून दिता। शिस्त आनी कर्तव्य आनी समर्पण ही मूल्यां घेवन माचे समकार श्री महाविद्यालयाचो NCC प्लॅटून सिनियर अंडर ऑफिसर अनीश नाईक हांच्या फुडारपणान खाला। आणि गोंयांत फाल्यांच्या मार्चाचे प्लॅटून क्रमांक 3 शंका हायस्कूल म्हापसा विद्यालयाचे हे विद्यार्थी शुभम कांबळे हांच्या मार्गदर्शनाखाला उमेदीन फुडें सरता। वाऱ्याच्या वेगान आणि शिस्तीन फुडें सरता सेंट रिनो हायस्कूल ताचे फुडारपणान करता बाब पांडुरंग दळवी। ह्या 3 रंगान आमच्या देशाची वळख सामावली आसा। तिरंग्याक अभिवादन करीत कचाराम मंत्रवादी मेमोरियल हायस्कूलचे पथक बाय मेहक अहमद हाच्या फुडारपणाखाला पावलार पावल घालून आपलो रुबाब दाखोवन फुडें सरता सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलचे विद्यार्थी ताच्या प्लॅटूनचे मुखेली जावन आसा आराध्या सिंग। शिस्त, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडोवपाक GS आमोणकर हायस्कूलचे विद्यार्थी प्लॅटून कमांडर कुमारी विनी जोडणकर हाच्या फुडारपणाखाला फुडें सरता। पावलांत ताल, चालीत लय, नदरेंत तेग आणि मनात विजय अशी ही अभिमानाची चाल घेवन येता सारस्वत विद्यालय हायस्कूलचे विद्यार्थी फुडारी आसात बाय अभया वाळके। उत्साहान भरिल्ली पावलां आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची सपना गोंयान मुखार घेवन येता ज्ञान प्रसारक विद्यालय हायस्कूलचे विद्यार्थी पालक अखिल मांद्रेकर हाच्या फुडारपणाखाला बी प्रिपेअर्ड ह्या बोधवाक्यान ही सेंट फ्रांसिस झेवियर हायस्कूलाची गाईड्स पलटन शिस्त, सेवा, फुडारपण आनी आत्मनिर्भरतायेचे प्रतिनिधित्व करता। हांचे नेतृत्व करता बाय दिशा हरवळकार। सदांच सेवा करून तयार आशिल्ले आनी फुडारपण करून प्रशिक्षीत जाल्ले आतां आमी माचे मुखार संचलन करतना पळयतात श्री गणेश विद्या मंदिर म्हापशें हांचो स्काउट्स आनी गाईड्स पथक नेतृत्व करता सानवी अडवेकर। मुखार आयल्यात सेंट अँथनी हायस्कूलाचो प्लॅटून कमांडर समर हाकीम। व्हडा उमेदीन आनी व्हडा उर्बेन भरिल्लो हो सेंट मायकल्स कॉन्व्हेंट हायस्कूलाचो संगीत बँड माचे मुखार आयला। बँड लिडर जावन आसा बाय बेवली डायस। ड्रमाचो एक एक ठोको हांगा दर एकल्याच्या काळजाच्या ठोक्या कडेन जुळटा आनी पुराय वातावरण अभिमानान आनी उमेदीन भरून वता। इतकेंच जाल्लें हें संचलन म्हळ्यार फक्त परेड न्हय जाल्यार आमच्या देशाची संस्कृताय, शिस्त, सांघिक भावनांची एक जिवंत देख। आता मागता गोंय राज्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे हांचे लागीं तांणी आपले उलोवप करचें। See how I'm standing, but don't come in front of me. तू स्टैंड कर रहा है। नमस्कार। माजी उपसभापती पासलोणकर हांगा उपस्थित सगळे आमचे एडिशनल कलेक्टर बाब पुंडलीक खोर्जवेकर, डेप्युटी कलेक्टर बाब आनंद मलिक, बाब विनायक चाळी, मामलेदार बाब कृष्णा गांव, सगळे जॉईंट मामलेदार, जमिल्ले स्वातंत्र्य सैनिक, आईचे सगळे सत्कार मूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय, सरकारी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार मित्र आणि म्हज्या मोगाळ गोंयकार भावांनो आणि भयणींनो, सगळ्यांत पयलीं तुमकां 20व्या स्वातंत्र्य दिसाची परबी। आमी स्वातंत्र्याचो अमृत काळ अनुभवता। आयचो दीस हो फक्त उत्सवाचो दीस न्हय तर देश आनी राज्याचो प्रगतीचो रिव्ह्यू घेवपाचो दीस आसा। नव्या संकल्पाचो निर्धार करून नव्या जनरेशनाक एक मजबूत, सक्षम तशेंच विकसीत गोंय आनी भारत घडोवन दिवपाचो हो दीस। भावांनो, आमचे गोंय फक्त सुंदर किनारे, निसर्ग आनी सांस्कृतिक वारशा खातीर फामाद ना तर ते डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रांनी देशात आपली वेगळी ओळख तयार करतात।
आमचो देश जगात नव्या आत्मविश्वासान उबो रावता तेन्ना गोंय सुद्दां त्याच वाटेन मुखार वता हे सांगपाक अभिमान दिसता. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वा सकल फाटल्या 12 वर्सांत देशान विकासाचे नवे डेफिनेशन घडयले. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, पीएम गरीब कल्याण, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत, पीएम आवास योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना अशा अनेक योजनांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. देशाच्या या प्रगतीच्या प्रवासात गोंय सरकारान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकल विकासाची गती कायम राखल्या. ताका लागून राज्यात एक नवी उभारी दिल्या. गोंयांत फाटल्या काहीच वर्सांनी रोड्स जावं, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, हेल्थ, स्पोर्ट्स, एग्रीकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टुरिझम अशा कितल्याशाच वाठारांनी गुंतवणूक केल्ली आसा. राष्ट्रीय महामार्ग सुदारणा, अंतर्गत रस्त्यांचो विस्तार, नव्या पुलांची उभारणी, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि ग्रामीण भागांनी पायाभूत सुविधांचे उभारणेक तांच्या लागून राज्याच्या विकासाक नवी दिशा मेळिल्ली आसा. मोपाचे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असो किंवा मांडोवी जुवारी वयले फ्लायओव्हर असो, गोंयच्या आर्थिक विकासाचे हे महत्वाचे घटक झाले. या सुविधांक लागून पर्यटन, व्यापार व सुविधांक लागून पर्यटन व्यापार आणि रोजगारांच्यो नव्यो संधी स्थानिकांक उपलब्ध जाल्यो. मांडोवी वयलो अटल सेतू आणि जुवारी वयले नव्या फ्लायओव्हराक लागून प्रवासाचे अंतर आणि वेळ आता वाचता. तशेंच पर्वरींतलो अराउंड 650 करोडचो नवो फ्लायओव्हर प्रकल्प जवळजवळ पूर्ण जायत आयिल्लो आसा. येता ते 10 सप्टेंबराक केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी हे ताचे उक्तावण करतले. म्हापसा पणजी ट्रॅफिक कंजेक्शन सुद्धा ताका लागून कायमचे सुट्टले. गोंय सरकारचे आनीक एक मोठे यश म्हळ्यार समाजाच्या दुर्बळ घटकांक सरकारान दिल्लो आदार. दयानंद विडोज आणि दिव्यांग व्यक्तीक आर्थिक आधार दिला. दर म्हयन्याक मेळपी आर्थिक मदतीन अनेक कुटुंबांचे जीवन सोपे केला. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना तसेच इतर आरोग्य योजनांनी सामान्य लोकांक बरीच आरोग्य सेवा या सरकारच्या कार्यकाळात जनतेक मेळिल्ली आसा. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या विविध योजनांनी अनेक कुटुंबांक स्वतःचे घर मेळ्ळा. गोंय सरकाराचे म्हजे घर योजनेक लागून हजारांनी कुटुंबांक फायदो जाल्लो आसा. आपल्या हक्काचे घर आसप ही सामान्य लोकां खातीर अभिमानाची गोष्ट. कारण घर म्हळ्यार फक्त 4 वण्टी न्हय तर कुटुंबाची सेक्युरिटी, स्टॅबिलिटी आणि सेल्फ रिस्पेक्टचे प्रतीक आसा. पर्यटन हो गोंयच्या अर्थव्यवस्थेचो कणो. मायनिंग व्यवसायाचेर बॅन आयल्या उपरांत पर्यटन उद्योगान राज्याच्या अर्थव्यवस्थेक घटाय दिल्या. सरकारान पर्यटन क्षेत्रांत फक्त बीचीज पर्यंत मर्यादित दवरूं ना. होमस्टे, इको अँड हिंदलँड टुरिझम, स्पिरिच्युअल टुरिझम, हेरिटेज टुरिझम, एडव्हेंचर टुरिझम, कलिनरी टुरिझम, वेलनेस टुरिझम आणि योगा पर्यटन सारखे नवे मार्ग सोदून पर्यटनाचो विस्तार केलो. ताका लागून राज्याच्या पर्यटनाक नवी वळख मेळिल्ली आसा. पयलीं गोंय हे भारताची दक्षिण काशी म्हूण वळख जाताली. ती गोंयची वळख परतून मेळोवपाच्या दिशेन सरकारान पावलां उखल्ली आणि तातूंत व्हड यश मेळ्ळें हे हांव अभिमानान सांगता. शिव जयंती, चिखलकालो, दीपोत्सव, कार्निवाल, शिगमो, सांगोड, सांजांव सारख्या पारंपारीक उत्सवांक नवी उभारी सरकारान दिवन पर्यटनाचो विस्तार केलो. पर्यटन धोरणान सस्टेनेबल टुरिझमाक प्राधान्य दिवन पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकासान बॅलन्स साधलो. रिजनरेटेड टुरिझम पर्यटनाक नवी उभारी दिली. राज्य सरकारान आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारात गोंयचे नव्या स्वरूपान ब्रँडिंग केल्ले आसा. ताका लागून आता 12 महिने पर्यटक गोंयांत येतात. तेवरी पर्यटन व्यवसायात स्टॅबिलिटी आयिल्ली आसा. स्पिरिच्युअल टुरिझम चालीक लायतना हालींच आम्ही एकादश तीर्थ उपक्रमाची घोषणा केली. ताका लागून खानोळचे महागणपती सयत काणकोणचे भगवान परशुराम मंदिर अशी एकूण 11 ऐतिहासिक देवळां घेतिल्ली आसात. या मंदिराच्यो सुविधा वाढवून पर्यटकांक 11 देवळांचे देवदर्शनान एक सुखद आध्यात्मिक अनुभव घेवपाची संधी सरकारान दिल्या. फोंडेच्या छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम, पर्वरीचो टाउन स्क्वेअर सारखे महत्वाचे पर्यटन प्रकल्प फुडल्या दिसांनी पर्यटन क्षेत्रातले नवे आकर्षण जावन आसतले. केंद्र सरकारची आर्थिक मदत या प्रकल्पाक मेळिल्ली आसा. तांचे 75 ते 80% काम पूर्ण जाला आणि रोखडेच लोकार्पण जातले. गोंयाक असा सेल्फ सस्टेनेबल आणि स्थानिकांक रोजगार दिवपी प्रकल्पाची गरज आशिल्ली. या सगळ्या उपक्रमांतल्यान स्थानिकांचो व्यवसाय सुदारप, महिलांचे सशक्तीकरण, युवकांक नवे रोजगार संधी उपलब्ध करून दिवपाचो सरकाराचो हेतू आसा.
12वी परस कमी शिकिल्ले भुरगे सुद्धा कामाक लागचे म्हण तांच्या खातीर टुरिस्ट गायड सर्टिफाईड कोर्स सुरू जातलो. योग्य ते प्रशिक्षण घेऊन हे भुरगे कामाक लागतले. सांगपाक आनंद जाता की फाटल्या 2025 वर्सा 1.25 कोटी आसपास पर्यटक राज्यात आयले. पर्यटन उद्योगान सुरू केल्ली सिंगल विंडो सिस्टम, इज ऑफ डुईंग बिझनेस हाका लागून पर्यटन क्षेत्रात नवे व्यवसाय सुरू करपाक लोकांक सोपे जाल्ले आसा. रशिया, पोलंड, कझाकिस्तान, युरोप, मिडल ईस्ट कंट्रीज फोकस दवरून ट्रेड अँड ट्रॅव्हल फेअर, रोड शोज सारख्या उपक्रमांनी इंटरनॅशनल डायलॉग आणि बिझनेस मिटिंग्स घडयल्ल्यो. तातूंतल्यान गोंयांत पर्यटकांक आकर्षित करपी सदांच आमकां मेळिल्ली आसा आनी सरकाराचे ते प्रयत्न यशस्वी जाले हे पर्यटकांच्या वाडिल्ल्या आंकड्यांनी स्पष्ट केले. गोंय हे आयटी नॉलेज हब करपाचे सरकारचे प्रयत्न आसात. गोंय सरकारान आयटी धोरण, स्टार्टअप धोरण, डिजिटल गव्हर्नन्स, ई सेवा, स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यशस्वीपणान इम्प्लिमेंट केल्या. आज अनेक युवकांनी माहिती तंत्रज्ञान, पर्यटन तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्ले आसा. ते खातीर स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करपाक सरकारान आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. रोजगार निर्मिती हे सरकारचे प्रमुख ध्येय आसा. ते दिशेन ही पावलां आसात. त्या फाटल्या सरकारान उद्देश केवळ योजना जाहीर करप इतलोच न्हय तर रोजगार निर्मिती करप होय आसा. गोंयच्या तरुणांनी नोकरी मागपी जावचे परस नोकरी दिवपी उद्योजक जावचे हे खातीर सरकार सतत प्रोत्साहन दिता. आज मेरेन जवळजवळ 815 स्टार्टअप गोंयांत आसात. तातले 382 म्हळ्यार सुमारे 50% स्टार्टअप हे बायलांनी सुरू केल्ले आसात. हे सांगपाक उमेद जाता म्हाका. 2018 वर्सा स्टार्टअप पॉलिसी जाले उपरांत आता मेरेन 4.5 कोटी वयर आणि 2021 वर्सा आयटी धोरण जाल्ल्यानंतर उपरांत आतापर्यंत कितल्याशाच जाणांक अनुदान दिल्ले आसा. म्हजो सादो विचार आसा तो म्हणजे प्रत्येक गोंयकार तरुणाक जागतीक दर्जाची कारकीर्द घडोवपाची संधी गोंयांत मेळची. गोंय फक्त भारताचे सर्वोत्तम पर्यटन स्थळ न्हय तर गांवांनी इंटरनेट सेवा पावोवपाचे काम सरकाराच्या आयटी खात्यान केल्ले आसा. फुडारांतल्यो डिजिटल गरजो लक्षात घेवन गोवा फायबर नेटवर्क प्रकल्पाचेरूय विचार सुरू केल्लो आसा. सुशासन सोंपें, स्पिडी, ट्रान्सपरंट करप हे आमचे ध्येय आसा. नव्यान तयार केल्लो गोवा स्टेट पोर्टल नागरिकांक मेळटलो. ताचेर सरकारी सेवांची माहिती उपलब्ध जातली. आयटी खात्यान वन मॅप गोवा इनिशिएटिव्हच्या माध्यमांतल्यान विविध खात्यांक एकाच जीआयएस प्लॅटफॉर्मार हाडिल्लो आसा. 32 खात्यांचो 273 सेवा ताचेर उपलब्ध आसात. भविष्याचो विचार करतना गोंयांत गुंतवणूक हाडून उच्च दर्जाचो रोजगार संधी निर्माण करप हे सरकाराचे प्राधान्य दिसता. तुवेंचो इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प आयटी क्षेत्रात वरदान ठरतलो. या प्रकल्पाक हायवे कनेक्टिव्हिटी आणि मोपा विमानतळी लागीं आशिल्ल्यान फायदो जातलो. जागतीक कंपन्यांचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर गोंयांत हाडपाचे सरकाराचे प्रयत्न आसा. या वर्सा आम्ही शक्यतो हे नवी उपक्रम सुरू केलो. वर्क फ्रॉम होम टू वर्केशन गोवा संकल्पना यशस्वी झाल्यानंतर शक्यतो या नव्या उपक्रमान आयटी क्षेत्रातल्या युवकांच्या क्रिएटिव्हिटी चालना दिली. गोंयची सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि जीवनशैली हांचो सुंदर संगम तातूंत दिसलो. कोवर्किंग स्पेसीस उभारणे सयत जगभरच्या इनोव्हेटर आनी डिजिटल प्रोफेशनल्स हांकां गोंय सरकारचे निमंत्रण आसा. लेट्स कम टू गोवा, बिल्ड फ्रॉम गोवा अँड इनोव्हेट फ्रॉम गोवा. तातूंतल्यान आमच्या तरुणांक, स्टार्टअपांक आणि स्थानिक उद्योजकांक डिजिटल अर्थवेवस्था नव्यो संधी मेळटल्यो. तंत्रज्ञाना बरोबर योग्य धोरणांचे आधार दिवपाक सरकारान पावलां उखल्ल्यात. ताका लागून गुंतवणूक वाडटली, डिजिटल प्रशासन मजबूत जातले आणि उद्योग जगात एक विश्वास निर्माण जातलो. मॉडर्न टेक्नॉलॉजी स्वीकारतना गोंयची सांस्कृतिक वळख सांबाळपाक सरकार कमिटेड आसा. हालींच आमी भाषणी कार्यशाळेचे आयोजन केले. तातूंत आमची मायभास कोंकणी लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLM मदीं इन्क्लूड करपाचेर भर दिलो. तंत्रज्ञानाक सक्षम करपाक जाय ती युवकांक धोक्यान घालपाक न्हय तर ती तांच्या उज्ज्वल भविश्या खातीर. ते खातीर 16 वर्सांच्या भुरग्यांक सोशल मिडियाच्या वापरापासून पयस दवरपाक चौकट सरकारान तयार केले. डिजिटल अर्थव्यवस्था सर्वसमावेशक करतना महिलांचे सक्षमीकरण हो विचार आसा. महिला डिजिटल सशक्तीकरण योजनेंतल्यान प्रधानमंत्री मोदीजीच्या ड्रोन दीदी उपक्रमाचे धर्तेर गोंयांत 12 बायलांक ड्रोन ट्रेनिंग सुरू केल्ली. कालूच तांचे प्रशिक्षण पूर्ण जाला हे सांगतना म्हाका गर्व दिसता.
गोंयात देशाची क्रिएटिव्ह कॅपिटल करपाच्या दृष्टीन सरकाराक प्रयत्न करता. म्हज्या मोगाळ गोंयकारांनो, राज्याची खरी ताकद फक्त पायाभूत सुविधा वा तंत्रज्ञानात ना, ती लोकांची स्वप्नां, अपेक्षा आणि कष्टांनी आसा. आमचो प्रत्येक डिजिटल उपक्रम व युथ प्रोफेशनल्स, इनोव्हेटर्स आणि फाल्यांचो सुंदर स्वप्न पळोवपी प्रत्येक नागरिकाचेर केल्ली गुंतवणूक केल्ली आसा. आम्ही घडयल्लें गोंय आणि ताचे प्रशासन पारदर्शक आसा. संधी खूप आसात. नव्या उपक्रमाक प्रोत्साहन दिवन विकास प्रत्येक गांव आणि घर मेरेन पावचे म्हण सरकार काम करता. आमची परंपरा जपत भविष्याचे तंत्रज्ञान आत्मसात करपी गोंय भारताच्या विकासाच्या प्रवासात व्हड योगदान दिता. गोंयचे भविष्य फक्त सरकार घडोवचे ना, प्रत्येक विद्यार्थी जो शिकपाचो निर्धार करता, प्रत्येक उद्योजक जो नवीन गजाली स्वीकारता, प्रत्येक व्यवसायिक जो समाजाक आपले योगदान दितलो आणि प्रत्येक नागरिक जो राज्याच्या क्षमतेचेर विश्वास दवरतलो, तांच्याच हातांनी घडटले. चला आम्ही सगळे एक असे गोंय घडोवया जे पायाभूत सुविधांनी जोडिल्ले, लोकविश्वासान भरिल्ले, संस्कृतीक रुजिल्ले आणि ध्येय प्रेरीत आसतले. गोंय जे भारताक प्रेरणा दिवपाचे काम करतना विकसित भारताच्या प्रवासान मोलाचे योगदान दितले. महिला बचत गट, सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम, आर्थिक सहाय्य, स्किल ट्रेनिंग आणि इतर वेलफेअर योजनांनी हजारो महिलांक स्वतःच्या पायार उभे रावपाची संधी सरकारान दिल्ली आसा. महिलांचो सहभाग पर्यटन, आयटी, शिक्षण, आरोग्य आणि उद्योजक क्षेत्रात वाडटा हे सांगपाक म्हाका उमेद दिसता. सरकाराच्या प्रत्येक उपक्रमांत लोकसहभाग मेळटा आणि ताकाच लागून सरकाराच्यो योजनो यशस्वी जातात हे हांव अभिमानान सांगता. राष्ट्रीय शिक्षण धोरण इम्प्लिमेंट करताना विद्यार्थ्यांक स्किल आणि एक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन दिवपाक सरकारान प्राधान्य दिला. विकसित गोंय 2037 या आमच्या सरकाराचे ध्येय आसा. गोंय सरकारान विकसित भारत 2047 च्या ध्येयाक धरून विकसित गोंयचो संकल्प केला. पर्यटन, आयटी, ग्रीन एनर्जी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, फिशरीज, मॉडर्न एग्रीकल्चर, महिला आणि युवा एम्पॉवरमेंट या क्षेत्रांनी सरकारान काम केला. देश आणि गोंयची इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट होच आमच्या डबल इंजिन सरकारचो निर्धार आसा. सरकाराच्या फाटल्या 5 वर्षांच्या कामगिरीचो अहवाल हेच आमचे प्रगती पुस्तक. सरकारान दिल्ली आश्वासनां, पूर्ण केल्ली विकास कामां, जनतेक दिल्लो सामाजिक आधार, रोजगार निर्मितीचो प्रयत्न आणि गोंयच्या भविष्या खातीर आखिल्ली दूरदृष्टी हो आमी जपिल्लो खरो वारसो आसा. केंद्र आणि राज्य सरकाराच्या समन्वयान गोंयाक देशातले प्रगत, सुरक्षीत, स्वच्छ, डिजिटल आणि समृद्ध राज्य करपाचो आमचो निर्धार आसा. आयच्या सरकार मूर्तीच्या कर्तृत्वाक आणि तांणी समाजाक दिल्ल्या योगदानाक मनापासून सलाम करता. तांच्या कार्याचो गौरव करताना हांव म्हणटा, आजचो हो सत्कार आमकां सगळ्यांक अभिमानाचो आणि आनंदाचो क्षण आसा. ताच्यापासून आम्ही स्फूर्ती घेऊन मुखार या. स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिसाक आम्ही सगळ्यांनी राष्ट्र, राज्य आणि जनकल्याण प्रथम या भावनेत काम करपाचो संकल्प करूया. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाक लागून आज आम्ही मोकळो श्वास घेतात. आमची संस्कृती, आमची भाषा आणि आमची वळख अभिमानान आम्ही सांभाळूया. तांच्या स्वप्नातलो भारत घडोवपाची जबाबदारी आम्ही सगळ्यांची आसा. दुरितांचे तिम्र जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पावो, जो जे वंचित तो ते लावो प्राणी जाता. संत ज्ञानेश्वर म्हणतात, आमच्या देशातल्यान अज्ञान, भ्रष्टाचार, द्वेष आणि अस्वच्छता पयस जावची. प्रत्येकान आपल्या कर्तव्याचे पालन करून भारताक प्रगती, समृद्धी आणि शांततेच्या मार्गान व्हरपाक योगदान दिवचे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. प्रत्येकाक आपली जन्मभूमी ही स्वर्गापरसवी सुंदर आणि व्हड असता. गोंयच्या या पवित्र मातेक स्वातंत्र्याच्या एक वेगळी गता आसा. कारण हांगा दर्याची नितळ ल्हारां गोंयची गाथा गायतात. सह्याद्रीची सैम आमकां प्रगतीचे मार्ग सांगता. परंपरे वांगडा आधुनिकता या पवित्र भुंयेक जागता. ती आमची गोंय भूंय जगान सदांच लखलखता. गोंय कायम चकचकीत उरचे हे खातीर आमी सगळे मेळून प्रयत्न करपाचे सोपूत घेवया. गोवा भारत की शान, मेरा भारत महान. देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा.
देव बरे करू सर. आता आजच्या दिसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया एका जोशपूर्ण आणि देशभक्तीच्या सादरीकरणात.